राज्यात 20ला विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि नुकत्याच त्याचा निकाल लागला. यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. महायुतीला 230 तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागा मिळाल्या आहेत. काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त 13 जागा जिंकत राज्यात काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 16 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. असे कोणकोणते काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत ज्यांना या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं. संगमनेर मतदारसंघातून महाविकास आघाडीने बाळासाहेब थोरात यांना तिकीट दिलं होतं. 1985 पासून ते 2019 पर्यंत म्हणजेच तब्बल 8 टर्म बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघात काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केलं आहे. नगर जिल्ह्यात थोरात आणि विखे पाटील असा वाद जुना आहे. लोकसभेला सुजय विखे पाटील यांचा झालेला पराभवाचा वचपा बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्याला सुरंग लावत विखे पाटील पितापुत्रांनी काढलेला आहे. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना हरवत शिवसेनेचे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत. अमोल खताळ यांना 1,12,386 तर बाळासाहेब थोरात यांना 1,01,826 मतदान मिळालं आहे. बाळासाहेब थोरात यांचा 10,000 मतांनी पराभव झाला आहे. दुसरं नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं. पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघात पराभव झाला आहे. कराड दक्षिण हा तसा काँग्रेसचा गड मानला जातो. गेली 50 ते 60 वर्ष काँग्रेसचे वर्चस्व कराड दक्षिण मतदारसंघात राहिलं आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे अतुल भोसले यांनी आपल्या पराभवाची मालिका संपवत मतदारसंघात कमळ फुलवून दाखवलं आहे. मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवत काँग्रेस एकत्र निवडणुकीत उतरली होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा 29,355 मतांनी झालेला पराभव पाहता काँग्रेसचा हा गड डासळलेला आहे असं दिसून येत आहे. तिसरं नाव आहे काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचं. यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 टर्म काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये यशोमती ठाकूर या महिला व बाल विकास मंत्री देखील होत्या. भारतीय जनता पक्षाच्या नवनीत राणा यांच्या लोकसभेतील पराभवासाठी यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केले होते. भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा 7,717 मतांनी पराभव केला आहे. पुढचं नाव आहे रवींद्र धंगेकर यांचं. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपासून रवींद्र धंगेकर हे नाव चर्चेत आलं. मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असताना देखील पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकरांचा 19,423 मतांनी पराभव केला आहे. पुढचं नाव आहे ऋतुराज पाटील यांचं. कोल्हापूरमधील सतेज पाटील आणि महाडिक हा वाद अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये स्वतःचे वर्चस्व राखण्यासाठी सतेज पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये कायमच प्रयत्न सुरू असतात. 2019 ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा पराभव करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्याच पराभवाचा 2024 विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांचे 17,630 मतांनी पराभव करत वचपा काढला आहे. या यादीत पुढचं नाव येतं ते संग्राम थोपटे यांचं. संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघाचे 2009 ते 2019 असे सलग 3 टर्म काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केलं आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातून चांगले लीड दिलं होतं. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकर मांडेकर यांनी 19,738 मतांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला आहे. 7वं नाव आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचं. माणिकराव ठाकरे यांना महाविकास आघाडीने डिग्रज मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. डिग्रज मतदारसंघावर शिवसेना आणि संजय राठोड यांचं वर्चस्व राहिलं आहे. ते वर्चस्व कायम ठेवत संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांचा 28,000 मतांनी पराभव केला आहे. 8वं नाव आहे ते म्हणजे धीरज देशमुख यांचं. धीरज देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत धीरज हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2024 भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड यांनी धीरज देशमुख यांचा 6,595 मतांनी पराभव केला आहे. पुढचं नाव आहे केसी पाडवी यांचं.
2009 पासून ते 2019 पर्यंत अक्कलकुवा मतदारसंघातून केसी पाडवी हे आमदार म्हणून निवडून आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये केसी पाडवी हे मंत्री होते. नंदुरबार लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र विधानसभेला केसी पाडवी यांना आपला गड राखता आलेला नाही. शिवसेनेच्या आमिषा पाडवी यांनी केसी पाडवी यांचा पराभव केला आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला काँग्रेस विधानसभेला आपले वर्चस्व का राखू शकला नाही? याचे कारण काय असेल ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.